हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8th क्लास मॅथमॅटिक्स याच्यामधला फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. तर पहा मित्रांनो, पहिला जो चॅप्टर आहे आपला चॅप्टर आहे रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर. या चॅप्टरमध्ये आपल्याला रॅशनल नंबर शिकायचे आहेत आणि इरॅशनल नंबर शिकायचे आहेत. त्याच्या अगोदर काही बाकीचे नंबर्स आहेत, बेसिक नंबर्स, ते नंबर्स तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण त्याची पहिली ओळख करून घेऊ, मग नंतर रॅशनल नंबरकडे जाऊया. तर बघा, पहिलं सुरुवातीचा जो नंबर आहे आपला नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर काय असते मित्रांनो? नॅचरल नंबर हे काउंटिंग नंबरसुद्धा म्हणू शकतो. नॅचरल नंबरला तुम्ही काय म्हणू शकता? काउंटिंग नंबरसुद्धा. काउंटिंग म्हणजे काय मित्रांनो? काउंटिंग म्हणजे मोजणे. काय मोजणे? एखादी वस्तू मोजणे, विद्यार्थी संख्या मोजणे, पैसे मोजणे. काही जरी मोजायचं असेल आपल्याला तर आपण कशाचा वापर करतो? काउंटिंग नंबरचा वापर करतो. म्हणजेच काउंटिंग नंबर म्हणजेच नॅचरल नंबर. मग आता नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होत असते? आपण एखादी संख्या जर मोजायची असतील वर्गामधली तर आपण कसं मोजतो? 1 2 3 4 5 6 असं मोजतो. आपण असं तर मोजत नाही 0 1 2 3 असं मोजू शकत नाही. आपल्याला 1 पासूनच सुरुवात करावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ नॅचरल नंबर कसे असतात आणि नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. 1 2 3 4 डॅश करत किती पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जेवढं मोजायचं आहे तेवढं मोजू शकता. पण लक्षात कसं ठेवायचं आहे तुम्हाला? नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतात? 1 पासून सुरुवात होतात. नॅचरल नंबरलाच काय म्हणतो आपण? काउंटिंग नंबरसुद्धा असं म्हणतो. आता पुढचा नंबर आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे कसं? आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1 पासून सुरुवात झाली. आता ह्याच्यामध्ये पूर्ण संख्या नाहीत, याच्यामध्ये 0 इथं लिहिलेच नाही आपण. मग होल नंबरची जी सुरुवात आहे ते कुठून होते? 0 पासून होते. 0 1 2 3 नंतर डॅश तुम्ही किती बी संख्या घेऊ शकता. मग होल नंबर काय असतात? नॅचरल नंबर विथ 0 हे काय असतात? होल नंबर असतात. सेट ऑफ नॅचरल नंबर विथ 0 आर कॉल्ड होल नंबर, असंही तुम्ही त्याची डेफिनेशन म्हणू शकता. मग आता पुढचा जो नंबर आहे आपला इंटिजर आहे. आता इंटिजर हा शब्द काही जणांना नवीन वाटतो, तर हे इंटिजर्स असतात. इंटिजर काय असते मित्रांनो? इंटिजरमध्ये पॉझिटिव्ह संख्या असतात, निगेटिव्ह संख्या असतात आणि 0सुद्धा असते. म्हणजेच बघा कसं, आता आपण जर सेंटरमध्ये 0 घेतला तर आपल्याला पॉझिटिव्ह संख्यासुद्धा घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर इकडे आपल्याला मायनस बी घ्यायचं आहे, मायनस बी घ्यायचं आहे. आणि हे इकडे मायनस किती बी संख्या असतात, पॉझिटिव्ह संख्या किती बी असतात. म्हणजेच इंटिजर म्हणजे काय? पॉझिटिव्ह संख्या, निगेटिव्ह संख्या आणि 0. यामध्ये कोणतीही संख्या तुम्ही घेतल्या, आता 2ला इंटिजर म्हणू शकता, -2ला बी इंटिजर म्हणू शकता. हे सर्व संख्या काय असतात? आपले इंटिजर असतात. इंटिजरला आपण डेफिनेशन वगैरे जर विचार केलं तर काय असतात? सेट ऑफ पॉझिटिव्ह नंबर्स, सेट ऑफ निगेटिव्ह नंबर्स विथ 0 आर कॉल्ड इंटिजर. असं बेसिक डेफिनेशन तुम्ही समजून घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे? आपला जो चॅप्टर आहे, चॅप्टरमधला जो पहिला नंबर आहे रॅशनल नंबर, त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही रॅशनल नंबर आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये समजून घ्यायचं आहे. तर आपण आता रॅशनल नंबर बघू आपण. तर बघा, रॅशनल नंबरची तुम्हाला मी डेफिनेशन देतो. तर काय आहे डेफिनेशन? द नंबर ऑफ द फॉर्म m upon n आर कॉल्ड रॅशनल नंबर. बघा, असा नंबर ते कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? m/nच्या फॉर्ममध्ये असणार आहे. कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे तो? त्याचं जे फॉर्म असणार आहे आपलं m/n मध्ये, m/nच्या फॉर्ममध्ये असणार आहे. त्याच्यानंतर हिअर m and n आर इंटिजर. हे काय असणार आहेत? आपले इंटिजर असणार आहेत. हे काय असणार आहेत? इंटिजर. आता इंटिजर आपण आत्ताच शिकलो. इंटिजर काय असतात? मायनसमधली संख्या असतात, प्लसमध्ये संख्या असतात, 0 पण असते. म्हणजे एमच्या जागी तुम्ही मायनस संख्या बी ठेवू शकता, प्लस संख्या बी ठेवू शकता. एनच्या जागी तुम्ही मायनस संख्याही ठेवू शकता, प्लस संख्याही ठेवू शकता. बट एक कंडिशन आहे की n इज नॉट इक्वल टू 0. पण एनची व्हॅल्यू तुम्ही 0 घेऊ शकत नाही. एनची व्हॅल्यू तुम्हाला 0 घ्यायचं नाही. एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर रॅशनल नंबर कसे असतात? तर बघा, आपण जर असं लिहिलो 5/2, हे काय झालं? आपलं रॅशनल नंबर झालं. एमच्या जागी कोण आहे? 5 आहे. एनच्या जागी कोण आहे? 2 आहे. तुम्ही असंही घेऊ शकता -7/3, हे बी रॅशनल नंबर आहे. m/nच्या फॉर्ममध्ये आहे. वरी मायनस घेऊ शकता तुम्ही. उदाहरणामध्ये तुम्ही -10 -7 असंही घेऊ शकता. दोघालाही मायनस घेऊ शकता. इंटिजर म्हणजे कोणतीही संख्या आली त्याच्यामध्ये. पण तुम्हाला जर 5/0 जर घेतल्या तर चुकते मित्रांनो. कारण आपण इथं काय लिहिलो? बट n नॉट इक्वल टू 0. यांची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची का? घ्यायची नाही. फक्त तुम्हाला खाली काही नाही म्हणजे तुम्ही 1 घेऊ शकता, पण 0 घेऊ शकत नाही. कारण खाली 0 नसतेच आपल्या रॅशनल नंबरमध्ये. आपल्याला इथं कंडिशन पण दिलेलं आहे. तुम्हाला डेफिनेशनसुद्धा पाठ करायचं आहे. एकदम सोपी डेफिनेशन आहे. काय दिलं? द नंबर ऑफ द फॉर्म m/n आर कॉल्ड रॅशनल नंबर्स.
हिअर एम अँड एन आर इंटिजर बट एन नॉट इक्वल टू 0. हे काय असणार आहेत, एम आणि एन इंटिजर असणार आहेत, म्हणजे कोणती बी संख्या राहू शकतात. आता आपण काय करू, रॅशनल नंबरची डेफिनेशन पण बघितलो, रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतात ते पण शिकलो. आता आपण ह्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये रॅशनल नंबरला घेऊन कशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत त्याचा आता आपण अभ्यास करूया. आता बघा, प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन दिले ते क्वेश्चन आपण आता सॉल्व करूया. तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये पहिलाच क्वेश्चन काय दिलेला आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन. हे जे नंबर्स दिले आहेत ते नंबर आपल्याला काय करायचे आहे, आता नंबर लाईनवर शो करून दाखवायचे आहे. तर आता तुम्हाला नंबर लाईन हा एक शब्द नवीन आले. आता नंबर लाईन काय असते ते मी तुम्हाला सांगतो. आता हे जे नंबर आहेत हे रॅशनल नंबर आहेत सर्व. हे रॅशनल नंबर आपल्याला नंबर लाईनवर शो करायचं आहे. तर नंबर लाईन काय असते मित्रांनो, याच्यामध्ये एक सरळ रेष मारायची, एक लाईन काढायची आहे तुम्हाला. या नंबर लाईनवर काय असतात, निगेटिव्ह नंबर असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात आणि झिरोसुद्धा असते. म्हणजेच नंबर लाईनवर काय असतात, इंटिजर असतात. तर आपला नंबर लाईन पहिलं काढायचं आहे, एक लाईन मारून घ्यायची आहे. मग सेंटरमध्ये काय द्यायचं आहे तुम्हाला, 0 घ्यायचं आहे. मग 0 घेतला तर उजव्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या साईडला तुम्हाला इथं +1 घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला +2 घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला +3 घ्यायचं आहे. मग ह्या साईडला काय असणार आहे तुमचं, इकडं जर प्लस असेल तर इकडं -1, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे -2 आणि इथं घ्यायचं आहे तुम्हाला -3. तुम्ही किती पण घेऊ शकता. आता आपण इकडं 3 घेतलो, आपण इकडं 3 घेतलो. तर आता ह्याच्यामध्ये आता आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करत आहोत. आपल्याला हे रॅशनल नंबर ह्या नंबर लाईनवर दाखवायचं आहे. शो करणं म्हणजेच काय, दाखवायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की याच्यामध्ये जी खालची संख्या आहे, डिनोमिनेटर किती आहे बघायचं. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. सगळीकडे कसं आहे, 2च आहे डिनोमिनेटर. तर आपल्याला काय करायचं आहे, या 0 पासून तर 1 पर्यंत किती भाग तयार करायचे आहेत, 2 भाग तयार करायचे आहेत. भाग तयार करायचे म्हणजे 2 पार्ट तयार करायचे आहेत. म्हणजे कसं पहा, या 0 पासून इथं जर सेंटरमध्ये एक पॉईंट दिलो तर इथून एवढा एक पार्ट तयार झाला आणि इथून एवढा एक पार्ट तयार झाला. पार्ट तयार झाला म्हणजेच काय, भाग तयार झाले, 2 भाग तयार झाले. परत 1 पासून ते 2 पर्यंत 2च भाग तयार करायचे. जर मी एकच मध्ये पॉईंट दिलो तर इथून एवढं पार्ट, इथून एवढं पार्ट, म्हणजे 2 पार्ट तयार झाले. सेम तिकडं बी करायचं आहे तुम्हाला. इथं 1 पॉईंट दिलं तर इकडे एक पार्ट, तिकडे एक पार्ट, म्हणजे 0 पासून 1 पर्यंत 2 पार्ट, 1 पासून 2 पर्यंत 2 पार्ट, 2 भाग. 2च भाग का करत आहोत, कारण ह्या नंबरमध्ये डिनोमिनेटरमध्ये 2 ही संख्या आहे म्हणून आपण 2 करायचं. जर डिनोमिनेटरमध्ये 3 असेल तर 3 भाग करायचं, 0 पासून तर 1 पर्यंत. 5 असेल तर 5 करायचं. बघा पुढचा प्रश्न 5चाच आहे. सेम इकडं जसं केलं आता इकडं पण तसंच करायचं आहे. 0 पासून -1 पर्यंत 2 भाग करायचे आहेत आपलं. तर मी इथं सेंटरमध्ये एक पॉईंट देतो, म्हणजे इथे एक भाग तयार झाला, इथे एक भाग तयार झाला. त्याच्यानंतर सेम इथं पण एक पॉईंट देऊन टाकतो. एक पॉईंट दिले की 2 पार्ट तयार होतच आहेत. मग इथं पण एक पॉईंट देतो. एक पॉईंट दिले की 2 पासून ते -3 पर्यंत 2 पार्ट तयार झाले. मग आता आपल्याला हे एक एक नंबर दाखवायचं आहे. पहिलं कोण आहे, 3/2 आहे. 3 कसं आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह संख्या तिकडे आहेत. तर आता आपलं जे आपण 1 जे धरणार आहोत, आता आपला हा 1 नाही, आता आपला 1 कोणता असणार आहे, 0च्या नंतरचा 1 असणार आहे. कारण आपण इथं याचं पार्टमध्ये डिवाईड केलं म्हणून आता आपलं 0च्या नंतर जे पॉईंट असणार आहे ते 1 असणार आहे. म्हणजे 0 इथं आहे, इथं 1 2 3, म्हणजे हा काय झाला आपला 3 झाला. म्हणजेच इथं काय ते 3/2. हा पॉईंट कोणता आहे आपला 3/2. हा पॉईंट आता आपण तिथं प्लॉट केलो. त्याच्यानंतर पुढची संख्या काय आहे, 5/2 आहे. 5 कसं आहे, प्लस आहे की मायनस, प्लस आहे, म्हणजे तिकडंच असणार आहे. इकडं तर बघायचं नाही, इकडं मायनस व्हायला आहेत. मग 5 कुठं आहे बघा, हे 0 इथं आहे. 1 2 3 4 5, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा कोणता पॉईंट आहे, 5/2 आहे. झालं, 2 पॉईंट आपण प्लॉट केलो. त्याच्यानंतर बघा तिसरं -3/2 आहे. आता 3 आहे पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह संख्या कुठं, इकडे आहेत का, नाही इकडे आहेत, म्हणजे इकडे यायचं आहे आपल्याला. 0च्या नंतरचा पॉईंट घ्यायचा आहे, 1 2 3, म्हणजे हा काय झाला आपला 3 झाला, ते पण -3/2 हा आपला काय झाला पॉईंट झाला. म्हणजे हे 3 रॅशनल नंबर आपण काय केलो, या नंबर लाईनवर दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, नंबर लाईनवर पॉईंट दाखवायचे आहेत. आता आपण काय करू, तो क्वेश्चन करू. आता त्याच्यामध्ये कसं दिलं, डिनोमिनेटरमध्ये किती आहे, 5 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 0 पासून ते 1 पर्यंत किती पार्ट तयार करावं लागतील, 5 पार्ट तयार करावं लागतील. बघा तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या प्रकारे तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. आता ह्याला आपण रफ करूया आणि त्या पुढच्या प्रश्नासाठी डबल एक नंबर लाईन आपण ड्रॉ करू. तर बघा मी याला रफ करून टाकतो. तुम्ही बघा व्यवस्थित स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता.
बघा आपण आता मी रफ करून टाकून देतो याला. व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ मागं करून तुम्ही परत एकदा बघू शकता. आता आपण हा दुसरा क्वेश्चन बघू. दुसरा क्वेश्चन काय दिला बघा तिथं आहे. याच्यासाठी आपण काय करू, एक नंबर लाईन ड्रॉ करू. नंबर लाईन ड्रॉ केला मग सेंटरमध्ये काय घ्यायचं आपल्याला, सेंटरमध्ये घ्यायचं आहे 0. मग इथं आपल्याला 5 भाग तयार करायचे आहेत. तर थोडं दूर द्या, एक कुठं द्या, दूर द्या, कारण 5 पार्ट तयार करायला म्हणजे जागा तर लागतेच. म्हणजे मी इथं काय लिहितो, इथं 1 लिहितो, नंतर इथं काय लिहितो मी, इथं 2 लिहितो. अंतर थोडं मोठं घेतलं. का मोठं घेतलं, कारण खाली सगळीकडे कसं आहे 5 आहे. 5 तुकडे म्हणजे थोडा जागा जास्त लागतेच. म्हणजे मी इथं काय घेतो 1 घेतो आणि इथं काय घेतो मी 2 घेतो, ते पण मायनसचं, -1 -2. आता बघा, आता आपल्याला काय काम करायचं आहे, 0 पासून तर 1 पर्यंत किती भाग तयार करायचे आहेत, 5 भाग तयार करायचे आहेत. तर बघा मी इथे एक पॉईंट दिलो, इथून एवढं 1 भाग, हे 2 भाग, हे 3 भाग, हे 4 आणि हे 5. बघा किती डॉट दिलो, 1 2 3 4, 4 पॉईंट दिले की 5 भाग तयार होऊ लागले. बघा इथून एवढं 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, 5 भाग, म्हणजे 5 तुकडे केलो. तिकडं पण किती डॉट द्यावं लागेल, 4च डॉट द्यावं लागेल. बघा 1 2 हे 3 हे 4, म्हणजे 1 2 3 4 5 भाग झालेले आहेत. मग इकडं बी घेऊ आपण. बघा इथं 1 हे 2 हे 3 हे 4, नंतर 1 2 3 हे 4, 4 पॉईंट दिलो म्हणजे किती तुकडे झाले, 0 पासून -1 पर्यंत 5 तुकडे झाले. बघा 1 2 3 4 5 झाले. मग आता ते नंबरवर आपल्याला ते नंबर शो करून दाखवायचं आहे. पहिलं कसं आहे, 7/5 आहे. प्लसचं 7 आहे की मायनसचं, प्लसचं आहे. म्हणजे या 0च्या तिकडं बघायचं आहे, कारण तिकडं प्लसची संख्या असतात. मग आपलं जे 1 असणार आहे, आता हे 1 असणार नाही, आपलं 0च्या नंतरचं 1 असणार आहे. मग कोणतं आहे आपल्यापाशी, इथं आहे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं येतो आहे. हा जो नंबर आहे काय आहे, -7/5 आहे. त्याच्यानंतर पुढचा कोण आहे, पुढचा आहे -2/5. मायनसवाली संख्या कुठं असतात, इकडं असतात. म्हणजे बघा इथं 0 आहे तर इथं 1 आहे, इथं 2 आहे, म्हणजे हा काय झाला आपला, हा झाला -2/5 झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे, -4/5 आहे. मायनसवाले इकडेच संख्या असतात. मग हा 0 असेल तर हा 1 2 3 4, म्हणजे हा काय असणार आहे आपला, हा असणार आहे -4/5 असणार आहे. तर पहा अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला करायचा होता. आता याच्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया. हे तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. बघा मी काय करतो, पुढचा प्रश्न इथं लिहून घेतो. तिसरा बघा, तिसरा क्वेश्चन. आता मी सर्व क्वेश्चन इथं पेजवर लिहिलेला आहे, माझ्याकडे पुस्तक नाही म्हणून. तर आपण इथं मी तिसरा क्वेश्चन इथं लिहून घेतो. मग परत आपण त्याच्यासाठी सुद्धा नंबर लाईन काढूया. काय आहे, -5/8 आहे. त्याच्यानंतर 11/8 आहे. हे दोनच संख्या आहेत. या तिसऱ्या क्वेश्चनमध्ये किती संख्या आहेत, दोनच संख्या आहेत. तर आता त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, नंबर लाईन ड्रॉ करून घ्यावं लागेलच. बघा आता मी नंबर लाईन ड्रॉ करणार. कसं काढायचं आहे आपला नंबर लाईन, सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे अशी. त्याच्यानंतर सेंटरमध्ये काय द्यायचं तुम्हाला, 0 द्यायचं आहे. इथं सेंटरमध्ये 0. त्याला इथं खाली 8 आहे, इथे आहे 8 आहे. मग अजून थोडं जास्त अंतर घ्यावं लागेल. मी काय करतो, इथं 1 घेतो, नंतर इथं काय घेतो मी 2 घेतो, कारण 8 भाग तयार करायचे आहेत, म्हणजे जागा जास्त लागणार. मी काय करतो, इथं 1 घेतो आणि इथं काय घेतो 2 घेतो, आणि इकडे कसे असतात, मायनसमधले असतात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 0 पासून 1 पर्यंत किती भाग तयार करायचे आहेत, 8 भाग तयार करायचे आहेत. बघा इथून एक पॉईंट दिलो तर 1, नंतर हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6. बघा आता इथं थोडं तरी जागा कमीच पडू लागली. थोडं आपलं अंतर काय घ्यावं लागेल, थोडं जवळजवळ पॉईंट घ्यावं लागतील आपल्याला. बघा मी थोडं अजून एकदा ड्रॉ करतो. मी इथं एक पॉईंट घेतो, 1, नंतर हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि हे 7. 7 डॉट दिलं की 8 पार्ट तयार होतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 भाग झाले. तिकडे सुद्धा बघा 1 2 3 4 5 6 7 पॉईंट दिले की 8 भाग ऑटोमॅटिक तयार होतात. इकडे सुद्धा बघा 1 2 3 4 5 6 हे 7, म्हणजे 8 भाग ऑटोमॅटिक तयार होतात. इकडे बी बघा 1 2 3 4 5 6 7, हे इथं आपण मोकळ्यामध्ये 7 घेऊ.
1 2 3 4 5 6 7 म्हणजे 8 पार्ट तयार झाले. मग आता पहिला जो नंबर आहे काय आहे, -5/8 आहे. 0च्या तिकडं प्लस वाले, 0च्या इकडं मायनस आहे. -5 म्हणजे 5 कुठे येणार, हे 0 आहे तर हे 1 2 3 4 5 म्हणजे इथं येतो. इथं काय असणार, -5/8 असणार आहे. पुढं काय आहे, 11/8. 11 कसं पॉझिटिव्ह आहे म्हणजे तिकडं असणार आहे, म्हणजे 0 इथं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 कुठं असणार आहे, इथं असणार आहे, म्हणजे 11/8 असणार आहे. मग अशा प्रकारे हा क्वेश्चन करायचा होता. आता आपण चौथा क्वेश्चन बघूया. ह्याच्यामधला लास्टचा क्वेश्चन आहे. बघा तुम्ही लिहून घ्या आणि काही अवघड नाही याच्यामध्ये. पहिलं 0 घ्यायचं, नंतर 1 घ्यायचं. मग 1पासून ते 0पासून तर 1पर्यंत किती भाग करायचे, ह्या खालच्या डिनॉमिनेटरच्या संख्येवर डिपेंड असते. ते खाली जेवढी संख्या आहे तेवढी तुम्हाला त्याचे पार्ट तयार करायचे आहेत. तर आता ह्याची स्क्रीनशॉट काढू शकता, तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून. आता आपण ह्याचा पुढचा प्रश्न बघूया. बघा चौथा क्वेश्चन मी इथे लिहून घेतो. चौथा क्वेश्चन काय दिला होता मित्रांनो, ह्याच्यामध्ये सुद्धा चौथ्यामध्ये सुद्धा 2च रॅशनल नंबर आहेत. चौथं दिलं आहे तुम्हाला 10 -17/10 हे 2 नंबर आता आपल्याला दाखवायचे आहेत. आता आपण काय करू, हे रफ करू. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, नंबर लाईन तुम्हाला काढायची आहे. आता याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, तुम्हाला थोडं जागा जास्त ठेवायची आहे. का जागा जास्त ठेवायची आहे, कारण बघा डिनोमिनेटरमध्ये कोणती संख्या आहे, डिनोमिनेटरमध्ये 10 आहे. म्हणजे 0पासून 1पर्यंत किती भाग तयार करायचे आहेत, 10 भाग तयार करायचे आहेत. तर आपण काय करू, अशी एक नंबर लाईन काढून घेऊ. त्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपण 0 घेऊ. मग आपलं 1 कुठे घेऊ, आपण 1 इथं घेऊ. 1 कुठे घेऊ, आपण इथं घेऊ. आणि इकडलं जे 1 आहे ते कुठे घेऊ, आपण इकडलं 1 इथं घेऊ. 1 आपण काय करू, इथं घेऊ. आता बघा ह्याच्यामध्ये 2 पण घेऊन टाकू आपण इथं. वाटल्यास थोडं 1 मी अलीकडे घेतो. मी इथं 1 घेतो आणि थोडं लाईन वाढून घेऊन इथं 2 घेतो. याचं पण 1 मी थोडं अलीकडे घेतो. इथं 1 घेतो -1 आणि ह्याला लाईन वाढून घेऊन काय करणार, इथं -2 घेणार. मग आता ह्या 0पासून 1पर्यंत किती भाग करायचे आहेत, 10 आहे खाली, म्हणजे 10 भाग करायचे आहेत. म्हणजे किती पॉईंट द्यावा लागेल, 9 पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे बघा इथं 1 हे 2 3 4 5 6 7 8 9 डॉट दिलं तर 10 पार्ट तयार होतात. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पार्ट तयार झाले. बघा इथं पण मी काय करणार, 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 9 डॉट दिलो तर 10 पार्ट ऑटोमॅटिक तयार होतात. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 10 पार्ट तयार होतात 9 झालं तर. बघा इथून एवढं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इथं येणार नाही, फक्त इथं एक डॉट येणार आहे. मग त्याच्यानंतर बघा इकडं पण द्यायचं आहे आपल्याला. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 देऊन टाकलो. आता पहिला नंबर काय, 13/10 आहे. 13 म्हणजे 13. मग कुठून मोजायचं, आपल्याला 0च्या नंतर 1 येणार आहे. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे इथं येणार आहे आपला पॉईंट. म्हणजे 13/10 हा काय आहे, रॅशनल नंबर आहे. त्याच्यानंतर इथं किती आहे, 17/10 आहे. 17 कुठं, मायनसच्या इकडलं बघायचं आहे. म्हणजे बघा इथं 0 असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे हे 17 येणार आहे इथं /10. मायनसचं असल्यामुळं मायनस. हे 2 पॉईंटसाठी एवढं मोठी आपल्याला नंबर लाईन इथं ड्रॉ करायला लागलेली आहे. आता याच्यानंतर आपण काय करू, याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आता लगेच बघूया. तुम्ही हे लिहून घ्या. समजलं नसेल तर थोडं पहिल्या प्रश्नापासून बघा, व्यवस्थित समजेल तुम्हाला. व्हिडिओला रोटेट करा, आडवं मोबाईल करा, व्यवस्थित हे डॉट तुम्हाला दिसतील मी कसं करत आहे ते. आता आपण लगेच काय करू, पुढचा प्रश्न बघूया. बघा आता क्वेश्चन नंबर दुसरा काय दिलेला आहे, काय म्हणलं आहे, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथं एक पहिलंच नंबर लाईन आपल्याला काढून दिलेली आहे आणि काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर लिहायचा आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे काय म्हणले पहा, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. म्हणजे पॉईंट बी पाशी कोणता नंबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर पॉईंट बी कुठं आहे बघा, पॉईंट बी इथं आहे.
मग ह्या पॉईंट बीपाशी कोणती संख्या येणार किंवा कोणती रॅशनल संख्या येणार ते ओळखायचं आहे. तर आता आपण नंबर काढलेला आहे, तर आपण काय करत होतो याच्यामध्ये, आपण की 0पासून तर 1पर्यंत इथं जे भाग तयार केलो आपण ते भाग कशावरून करत होतो. जर खाली डिनोमिनेटरच्या खाली समजा, कशाच्या पण डिनोमिनेटरच्या खाली समजा 3 असेल तर 0पासून 1पर्यंत 3 पार्ट तयार करत होता, 4 असेल तर 4 पार्ट तयार करत होत्या. तर आता यांनी किती पार्ट तयार केलेत ते बघून घेऊ आपण पहिलं. तर आता जर बघितलं तर इथं 0 आहे, 0पासून इथपर्यंत 1, नंतर इथून 2, नंतर इथून 3, नंतर इथून 4 झाले 4. इकडे पण बघा 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, म्हणजे सगळीकडे किती पार्ट तयार केलेत, 4 भाग तयार केलेत. म्हणजे याचा अर्थ हा जो पॉईंट आहे हा किती असणार आहे आपला, हा असणार आहे आपल्यापाशी 1.4, आणि हा किती असणार आहे 2.4, हा किती असणार आहे 3 पॉईंट म्हणून 3/4, 1/4 पॉईंट नाही, 1/4, 2/4, 3/4, आणि हा जो पॉईंट कोणता असणार आहे, हा असणार आहे आपला 4/4. मग 4/4 असल्यामुळेच ते 1 होते. मग आता बघा आपल्याला काय विचारलं, आपल्याला बी विचारलेला आहे. मग बी कुठं आहे, इथं आहे. मग आपल्याला इकडं मोजत जावं लागेल. हा 0 असेल तर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हा कोणता असणार आहे आपला, हा असणार आहे 10/4 असणार आहे. कारण सगळ्याच्या खाली 4च द्यायचं आहे, कारण 0पासून 1पर्यंत किती पार्ट तयार केले त्यांनी 4 पार्ट तयार केले, म्हणून खाली किती असणार आहे 4 असणार आहे. म्हणजेच ह्याला जर तुम्ही सॉल्व केला तर याला 2 डिवाइड होते बघा. 2 1 2, 2 5 10, 2 2 4, 2 2 4 होते, 2 5 10, म्हणजे 5/2 हे त्याचं काय येते आन्सर येते. म्हणजेच ह्याचं उत्तर काय असणार आहे, ह्याचं उत्तर असणार आपल्यापाशी 10/4 असणार आहे. तुम्हाला जर हे उत्तर नसेल पाठीमागं तर याला काय करायचं, थोडं सिम्पल करायचं. सिम्पल काय करायचं, याला जर 2 डिवाइड केलं आपण, 2 2 4, 2 5 10, मग इथं काय त्याचा आन्सर 10/4 येते. किंवा असं जर लिहित नसेल तर तुम्ही असं लिहायचं 10/4 असं लिहू शकता. ऑरमध्ये 5/2. 5/2 कसं केलं आपण, याला 2 डिवाइड होते म्हणून त्याचं उत्तर काय येते 2 2 4, 2 5 10, हे दोन्ही उत्तर तुम्ही लिहू शकता. आता इथं बघा, विच नंबर इंडिकेट बाय द इंटिजर 1 3/4, म्हणजे इंटिजर कसं आहे 1 इंटिजर 3/4 आहे. मग हे मिक्स फ्रॅक्शन आहे, याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. तर काय करतो आपण, ह्याला 1 × 4 करतो, +3 करतो, डिवाइडमध्ये 4च असते. मग किती होते 4 1 4, नंतर प्लस किती आहे 3, डिवाइडमध्ये 4, म्हणजेच उत्तर काय येते 7/4 येते. मग 7/4 ह्याचाच अर्थ काय 7/4 आहे. मग 7 कुठं आहे, +7 आहे, म्हणजे तिकडे बघावं लागेल. हे 0 असेल तर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हा कोण असणार आहे आपला, हा असणार आहे आपला 7/4. 7/4ला कोणता पॉईंट येऊला, सी पॉईंट याला, म्हणजे याचं उत्तर कोणतं असणार आहे पॉईंट सी. एवढं लिहिलं तरी चालते. त्याच्यानंतर खालचं बघा, द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. पॉईंट डी हे कोणतं डिनोट करू लागलं, 5/2 डिनोट करू लागलं. पॉईंट डी पाशी 5/2 आन्सर येते का हे ओळखायचं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे ते ओळखायचं आहे. तर डी कुठं आहे, इथं आहे. मग आपण मोजू आपण, हे बघा 0 इथं आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे इथं किती आलं 10 आलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार 10/4 येणार. आता इथं किती आलं 10/4. त्याने काय म्हणलं पॉईंट डी पाशी किती आहे म्हणलं 5/2 म्हणलं, पण तिथं किती 10/4 आलं. तर आता आपल्याला हे ट्रू आहे की फॉल्स आहे असं विचारलं. तर आता ट्रू आहे की फॉल्स आहे, तर काही विद्यार्थी म्हणतात सर फॉल्स आहे, कारण इथं 5/2 म्हणलं तिथं 10/4 दिलं, पण हे ट्रू आहे. ट्रू कसं आहे, तुम्ही जर ह्याला कॅन्सल केलं, याला सिम्पल फॉर्ममध्ये केला तर उत्तर काय ते बघा, याला 2 भाग जाते, 2 2 4, 2 5 10, म्हणजेच काय ते 5/2 येते. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे मित्रांनो. मग बघा इथं पण घेऊन दाखवतो, पॉईंट डीला काय दाखवलं आपल्याला दाखवायला आहे 10/4 दाखवलं पॉईंट डीला. याला सिम्पलेस्ट फॉर्म करू, 2 2 4, 2 5 10, म्हणजे 5/2 येऊ लागलं उत्तर. म्हणजे हे जे स्टेटमेंट दाखवलं ते कसं आहे ट्रू आहे. मग याचं उत्तर काय लिहायचं आहे तुम्हाला, ट्रू लिहायचं आहे. याचं उत्तर काय लिहायचं तुम्हाला, ट्रू लिहायचं आहे. पॉईंट डी डिनोटेड बाय 5/2 इज ट्रू असं वाक्य बी लिहू शकता, किंवा ॲरो मारून ट्रू एवढं लिहिलं तरी पण तुम्हाला आत्ताचे मार्क
पडतात. अशा प्रकारे आपण काय केलं, प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सगळे प्रश्न सॉल्व केलेले आहे. तर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्यवस्थित तुम्ही बघा, मोबाईल रोटेट करून बघा. सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगलेलं आहे. जर कोणाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. काही डाऊट असतील तर डाऊटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि तुमचे मित्र वगैरे कोणी असतील तर त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा. आणि आपण आपल्या महाराष्ट्र बोर्डाचे जेवढं पण सिलेबस आहे ते सगळं व्यवस्थित आपल्या भाषेमध्ये, मराठीमध्ये सर्व कन्सेप्ट समजून सांगणार आहोत. त्याच्यासाठी तुमच्या मित्रांना, तुमच्या रिलेटिव्हना सर्व व्हिडिओ आपले शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.